ठाण्यातील घोडबंदर जवळच्या वाघबीळ गावातील रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी साचते। रस्त्यावरून वाहणारी गटारगंगा बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। ग्रामस्थांची मागणी, ही समस्या सुटली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची सूत्रांची माहिती। उद्या बहुजन विकास आघाडीकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोडला वाहतुकीचा नियम। मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव यांचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा उलट्या दिशेने गेला। निवडणूक काळात महाराष्ट्रात ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर। आचारसंहिता सुरू झाल्यानंतर 216 कोटींचे ड्रग्ज जप्त, तर 34 कोटींची दारू अशी एकूण 471 कोटींची मालमत्ता जप्त। पनवेलमध्ये 2 दिवसात 36 लाखांची रोकड जप्त। निवडणूक भरारी पथकाची कारवाई, अधिकची चौकशी सुरू। बडे मियां छोटे मियां चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच। चित्रपटाची एकूण कमाई 57 कोटींवर। अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स। 29 एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश। 2023चा IPL फेअर प्लेवर प्रकाशित केल्याप्रकरणी कारवाई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।